चला तर मंडळी, आज बनवूया मस्त मसालेदार छोले आणि त्याबरोबर टम्म फुगलेले भटुरे। रोज रोज 30-30 पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो, मग वेगळं काहीतरी ट्राय करायला हवं की नाही। त्याकरिता रात्रभर भिजत घातलेले चणे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहे। त्यामध्ये पाणी घालून हळद, मीठ आणि काही खडे मसाले घालून कुकरला 5 ते 6 शिट्या काढून घ्यायची आहे। त्यानंतर चॉपरमध्ये कांदे, टमाटे बारीक करून घ्यायचे आहे। हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। इकडे छोल्याचा कुकर आपला झालेला आहे। छान असे छोले आपले शिजलेले आहे। आता फोडणी करून घ्यायची आहे। तर तेल गरम करून त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि त्यानंतर कांदे घालून घ्यायचे। कांदे छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची। पेस्ट तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला हे सगळे मसाले घालून परतून घ्यायचं। मसाले परतल्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेले टोमॅटो घालायचे आणि सोबतच त्यामध्ये मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे। टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेले छोले घालून घ्यायचे आणि त्यावर झाकण झाकून त्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं। छोले ऑलरेडी शिजून असल्यामुळे त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही। आता यावर आपल्याला कस्तुरी मेथी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर उकळल्यानंतर इथे आपले छोले तयार झालेले। वेळेच्या अभावामुळे भटुरेची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।